उत्तर प्रदेशच्या धर्तीवर शतकातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा प्रयागराजमध्ये यंदा मोठ्या उत्साहात आणि भाविकांच्या गर्दीने पार पडला। या कुंभ मेळाव्यात तब्बल 60 कोटींपेक्षा जास्त भाविकांनी गंगा स्नान केल्याची माहिती आहे। देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि जगभरातील भाविकांनी येथील गंगा नदीत जाऊन डुबकी मारली। पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध राज्याचे मुख्यमंत्री, राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योगपतींनीही प्रयागराजमध्ये जाऊन भक्तिरसात न्हावून आल्याचं पाहायला मिळालं। या कुंभ मेळाव्यातील प्रत्येकाचे अनुभव हे स्मरणीय आणि आयुष्यभर आठवण देणारे आहेत। गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेचा अपवाद वगळता महाकुंभ मेळावा उत्साहात आणि सर्वच अंगाने उल्लेखनीय ठरला। या कुंभ मेळाव्यात हजारो कोटींची उलाढाल झाली असून अगदी लिंबाच्या काडीचे दंतमंजन विकण्यापासून ते अनेक उद्योग पाहायला मिळाले। त्यामध्ये येथील नाविक म्हणजे होडी चालवणाऱ्या व्यावसायिकांनाही महाकुंभ मेळाव्याची मोठी कमाई करून दिली आहे। महाकुंभ मेळाव्याने मोठी कमाई करून दिली आहे। यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका नाविक कुटुंबाची सक्सेस स्टोरी सांगितली आहे। कुंभ मेळावा परिसरातील मोनी अमावास्येला झालेल्या चेंगराचेंगरीनंतर प्रशासन अधिक सतर्क झाले होते। प्रयागराजमध्ये मर्यादित भाविकांनाच प्रवेश दिला जात होता। त्यामुळे विविध जिल्ह्यातून प्रयागराजमध्ये प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर अनेक किलोमीटरची वाहतूक कोंडी होऊन भाविकांना 8 ते 10 तास जाममध्ये अडकून पडावे लागले। प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून आतापर्यंत 60 कोटीहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमात स्नान केले असून हा आकडा भुवया उंचावणारा आहे। तब्बल 60 कोटी भाविक प्रयागराजमध्ये येऊन गेल्यामुळे तेथे मोठी आर्थिक उलाढाल झाली असून हजारो कोटींचा व्यवसाय झाला आहे। अगदी रुद्राक्षांची माळ विकणारी मोनालिसा, लिंबाची काठी दंतमंजन विकणारा मुलगा ते होडीमधून त्रिवेणी संगम व घाटाचे दर्शन घडवणारे नाविक बांधवांनीही मोठी कमाई केल्याचं पाहायला मिळालंय। समाजवादी पार्टी इसमें ज्यादा चर्चा कर रही थी कि नाविकों का शोषण हो रहा है, नाविकों को देखभाल नहीं की जा रही है। मैं एक नाविक परिवार की एक सक्सेस स्टोरी यहां पे बता रहा हूं। ये नाविक परिवार जिनके पास 130 नौकाएं थी, 45 दिनों की अवधि में इन लोगों ने शुद्ध बचत की है 30 करोड़ रुपए की। यानी एक नाव ने 45 दिनों में 23 लाख रुपए की बचत की है, कमाई की है। प्रतिदिन के अगर आप उनकी बचत देखेंगे तो यह लगभग 50 से लेके 52,000 पर डे की उनकी इनकम थी एक नाव की। और इसमें मैं तो गया था 27 फरवरी को प्रयागराज में, और प्रयागराज में जाकर के हम लोगों ने, मैंने पहले मां गंगा के प्रति कृतज्ञता ज्ञापित की थी अपने सहयोगियों के साथ में। मां गंगा का पूजन किया था, सफाई भी की थी। इसके उपरांत हम लोगों ने इस पूरे महाकुंभ के आयोजन को स्वच्छ बनाए रखने में जिन्होंने योगदान दिया था, उन स्वच्छता कर्मियों के साथ भी, और जिन्होंने स्वास्थ्य की सेवा, कोई संक्रमण और कोई बीमारी नहीं फैलने दी, ऐसे स्वास्थ्य कर्मियों के साथ में, जो हेल्थ वॉरियर्स थे, उनके साथ में हम लोगों ने पहला आयोजन किया था, उनका सम्मान का कार्यक्रम किया था। इस आयोजन के बाद हमारा दूसरा जो आयोजन था वह नाविकों के साथ ही था। नाविकों के साथ भी हमने संवाद बनाया था, उनके लिए भी हमने एक पैकेज की घोषणा की। इसके उपरांत हमने परिवहन निगम से जुड़े हुए उन लोगों के प्रति और रेलवे के उन सभी अधिकारी और कर्मचारियों के प्रति भी हम लोगों ने धन्यवाद ज्ञापित किया था, जिन्होंने श्रद्धालु जनों को वहां तक पहुंचाने में अपना योगदान दिया। उनके साथ भी हम लोगों ने कार्यक्रम किया था। और इसके उपरांत हम लोगों ने चौथे कार्यक्रम में सुरक्षा और प्रशासन से जुड़े हुए लोगों के साथ भी हम लोगों ने एक कार्यक्रम आयोजित किया था, और उनके साथ भी बैठ करके हम लोगों ने सहभोज के साथ हम लोग बैठे थे। मैं, मेरे साथ दोनों डिप्टी सीएम भी थे, अन्य मंत्रीगण भी थे, अन्य वरिष्ठ अधिकारीगण भी थे। ये सभी आयोजन वहां पे हुए। प्रयागराज मध्ये दर 12
वर्षाने एक पूर्ण कुंभमेळा होतो. असे 12 पूर्ण कुंभमेळे झाले की महाकुंभमेळा होतो. नुकतीच अशा 144 वर्षानंतर येणाऱ्या महाकुंभ मेळाव्याची सांगता झाली. देश विदेशातून आणि विविध क्षेत्रातून असंख्य भाविकांनी, लहान थोरांनी या महापर्वात सहभागी होत त्रिवेणी संगमातील पवित्र सणाचा अनुभव घेतला. एकीकडे या कुंभ मेळाव्यात भक्तीचा जनसागर लोटलेला असतानाच दुसरीकडे अनेक कुटुंबांना याच ठिकाणी आर्थिक सुबकता पाहण्याची संधी मिळाली. यानं त्या व्यवसायाने अनेकांचे खिसे भरले. यामध्ये मोठ्या कंपन्यांपासून ते अगदी इथं दातून विकणाऱ्यांचाही फायदा झाला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतीच या महाकुंभ मेळाव्याशी संबंधित एक अशी माहिती दिली जी एकूण अनेकांच्या भुवया उंचावल्या. यंदाच्या वर्षी महाकुंभ मेळाव्यात एका व्यक्तीने तब्बल 30 कोटी रुपयांची कमाई केली आहे. कोई भी धंदा छोटा या बडा नहीं होता, धंदे से बडा कोई धर्म नहीं होता. हा चित्रपटातील डायलॉग प्रयागराज मधील नाविक कुटुंबाची सक्सेस स्टोरी उलगडणारा आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार या नाविक कुटुंबाकडे एकूण 130 नौका होत्या. 45 दिवसांच्या या पर्वादरम्यान याच नौकांच्या माध्यमातून भाविकांना सेवा देत या कुटुंबानं तब्बल 30 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला. सरासरी एका नौकेमुळे या व्यक्तीच्या कुटुंबाला 23 लाखांचा नफा झाला. तर दिवसाला सरासरी हा नफा होता साधारण 50 ते 52 हजार रुपये. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उल्लेख केलेली ही व्यक्ती प्रयागराजमध्ये नैनी क्षेत्रातील अरेल भागातील निवासी असून त्यांचं संपूर्ण कुटुंब याच व्यवसायात सक्रिय आहे. पिंटू महारा असं त्यांचं नाव असून महाकुंभामधून झालेल्या कमाईमुळे त्यांचा आनंद गगनात मावत नाही अशीच प्रतिक्रिया दिली. आपण इतका पैसा कधी पाहिला नाही अशा शब्दात हे कुटुंब त्यांच्या कमाईचं वर्णन करत आहे. यंदाच्या कुंभ मेळाव्यात भाविकांच्या संख्येत वाढ होण्यास त्यांनी योगी सरकारनं केलेल्या व्यवस्था आणि प्रयत्न कारणीभूत असल्याचं म्हणत हे त्यांचं श्रेय असल्याचं म्हटलं आहे.